हॅलो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर ताईंनो, आजची दिवसाची सुरुवात म्हणजे गणपती बाप्पाच्या दर्शनानेच होणार होती। तशी तर छान झाली होती, आलोही होतो आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि मस्त असं मंदिर सजवलं होतं। आता या मंदिरामध्ये आलं ना की माणूस एकदम पॉझिटिव्हिटी होऊन जातं, हे तर तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। खूप छान असं मंदिर आहे। संकष्ट चतुर्थीनिमित्त आम्ही दर चतुर्थीला इथं दर्शन घ्यायला येतो आणि आधीमध्येही झालंच तर तरी पण येत असतो, कारण रोज तर आपल्याला शक्य होत नाही, पण जेव्हा केव्हा वेळ मिळेल वाटेल येणं तर त्यावेळेस मात्र आम्ही नक्की आवर्जून येतो। त्याने विशालला मात्र मोदक खायला आणि गोड लाडू खायला खूप आवडतात, तर ब्रह्मदेवानी त्याला प्रसादही दिला होता आणि त्याचबरोबर त्याला मोदकही दिले होते। मग मात्र विशाल खूप खुश झाला। तर मात्र एक गोष्ट सांगायची राहिली होती, मागं ज्यावेळेस आम्ही विशाल गणपतीच्या दर्शनाला आलो होतो त्यावेळेस मात्र तुम्हाला हाच व्हिडिओ म्हणजे हे इथलाच व्हिडिओ मी शेअर केला होता, हा नव्हता दुसरा होता। तर त्या दिवशी आषाढी एकादशी होती, त्यानिमित्तसुद्धा आम्ही इथं सावतामाळीचं एक छोटंसं मंदिर आहे आणि तिथंच इट्टल रुक्माईचं सुद्धा मंदिर म्हणजे दोन्ही पण आहे। तर मस्त तिथं दर्शन वगैरे घेतलं, तर तेच तुम्हाला तिथं दाखवायचं राहिलं होतं, ते दाखवलं। आणि त्यानंतर मग घरी आलो, तितकं फास्टमध्ये आलोत आणि मुलांच्या नाश्त्यांसाठी तर आणलं होतं थोडंसं मी बाहेरूनच, पण आहूंना मात्र टिफिन द्यायचा होता। मग पटकन शाबूची खिचडी बनवून घेतली आणि एक साईडला बटाटे उकडायला टाकले, कारण मला सँडविच पण बनवायचं होतं मुलांसाठी। म्हटलं एकदा मग शिवायला बसलं तर मग परत परत उठणं नाही होत व्हायचं। तर बघा मस्त सँडविच करायला घेतले। आता मुलं घरी असले ना की मुलांना मात्र खायला सतत काही ना काहीतरी आवडतं। आता सकाळी सांबर वडा आणला होता, जे की काल तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल। सकाळी त्यांना नाश्त्याला सांबर वडा आणला होता, गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो होतो आणि मग नंतर शाबूची खिचडी पण बनवली आहे, पण नाही त्याला हे सँडविच पण खायचं। तर असं म्हटलं झटपट बनवून देते, म्हणजे मला शिवायला पण बसायचंय आणि ब्लाऊजच्या मापाचा चार्ट पण बनवायचा आहे आणि त्यानंतर व्हिडिओ पण आपल्याला बनवायचा आहे, जे की आपल्या फॅशन डिझायनर चॅनलवरती टाकत असते। तर बघा, सँडविच बनवण्यासाठी कुणी कुणी बटरचा वापर करतं, मी ते शक्यतो बटरचा वापर नाही करीत। असं थोडंसं तेल टाकायचं तव्यावरती, मस्त क्रिस्पी भाजून घ्यायचे, खूप छान होतात ब्रेड, अशी मस्त क्रिस्पी होतात। त्याच्यामध्ये काही नाही, सिंपल सॉस आणि आपलं बटाट्याची चटणी टाकायची आणि त्याच्यावर लागलं असं तुम्ही टॅमॅटो कांदा वगैरे त्यामध्ये टाकून ॲड करू शकता, पण मुलं आमची कच्चे व्हेजिटेबल खात नाहीत म्हणून मी काही करत नाही तसं, म्हणजे तसं म्हणजे जास्त भारी लागतं, चीज वगैरे त्यामध्ये टाकलं भारी होतं। तसं पण एखाद्या वेळेस बनवून दाखवेल तुम्हाला। तर चला पटकन बनवून घेते आणि मग पटकन करते। दरेशू हा चल, मला नाही का भारी लागेल का? मग गरम आहे ना, गरम आवडलं का? आवडलं का सांग बरं? खूप छान आहे एकदम। जाऊन खा बस। बघा संध्याकाळचे 5 वाजलेत, माझे हे 2 ब्लाऊज कंप्लीट झालेले आहेत, जो की तुम्हाला तर माहितीच आहे, हे आईचे ब्लाऊज आहेत। ही मुनिया पैठणीवरच्या साडीवरच्या आहे आणि हा आहे कलांजली पैठणी साडीवरचा। तर मस्त असं हे वर्क आहे, वर्क खूप सुंदर आहे आणि बॅकला वर्क नव्हतं आलं, फक्त काट आले होते, तर मग मी अशी गळ्याला लेस बसवली, पण बाहीला आलेलं होतं। आता हे पूर्ण ब्लाऊज स्टिच केल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते। मग झाले ना आईचे 2 ब्लाऊज झाले की ते पहिले 3 आणि हे 2, 5 ब्लाऊज आईचे कंप्लीट होतात। फक्त बहिणीचे 4 ब्लाऊज आहेत ना, तर ते तिचे कटिंग करून ठेवलेले ते मात्र राहिलेत आणि आज काही कटिंग केलेलं आहे। ही एक पिशवी आहे, त्यामध्ये मी 4-5 ब्लाऊज कटिंग करून ठेवलेत। अजून मला काही ब्लाऊज कटिंग करायचे आहे आणि 2 दिवस मी जे काही घरातलं व्हिडिओज तुम्हाला टाकलेले होते, म्हणजे डेलीचं रुटीन आणि थोडंफार, तर तुम्ही तर बघितलेच असतील व्हिडिओ। एका व्हिडिओमध्ये मी रेसिपी दाखवली होती आणि एका व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या लग्नाचा अल्बम आणि ते काही दाखवलं होतं। तर 2 दिवस मी फुल आराम केला, म्हणजे आराम म्हणता येणार नाही, कारण बाकीची तर घरातली रोजची आणि व्हिडिओची कामं होतीच, पण फक्त ब्लाऊज शिवायला मात्र मी बसले नव्हते 2 दिवस, कारण म्हटलं चला जाऊ दे। आता बऱ्याच ताई कमेंट करत होते की ताई थोडासा आराम घे, तर घेत असते मी अधूनमधून असा आराम, त्यामुळं एवढं काही नाही।
जर एकदा कामाला लागले तर मग मात्र काम करायचं आणि थोडासा आराम वाटलाच करावा तर मग तर करतच असते. तर परवा तर दिवसभर पाऊस होता हो, पण घरी होते. मग त्या दिवशी पण आराम केला, फक्त संध्याकाळी रेसिपी शूट केली. आणि त्यानंतर काल पण दुपारच्या नंतरपर्यंत मला बराच वेळ व्हिडिओमध्ये गेला, जो की जे आपले चार्टचे व्हिडिओ बनवायचे होते, जे मापाचे बोटनेक आणि डीपनेक मापाचे दोन्ही पण चार्ट मी तुम्हाला दिलेले आहेत. आपल्या फॅशन डिझायनर चॅनलवरती, ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी हे एक आपलं यूट्यूबचं चॅनल आहे. त्याच्यावरती आपण टेलरिंग विषयी तुम्हाला सर्व तिथे डिटेल मिळते. तर त्याच्यामुळं ते व्हिडिओ पण बनवायचे होते आणि बऱ्याच गोष्टी मग त्याच्यामुळं राहून गेलं. तर म्हटलं चला आता 2 दिवस तर काही वेळ नाही मिळाला शिवायला आणि थोडासा कंटाळा पण केला. नाहीतर मग मनाव घेतलं तर खूप जास्त होतं सगळं. कंटाळा तसा मला येत नाही, पण मीच म्हटलं जाऊ दे आता. आणि आत्ता मात्र कामाला जोमाने लागावे लागणार आहे, कारण लवकरच आता पटापट सण वगैरे पण येतील. आणि म्हटलं चला आता या आईचे पहिले ब्लाऊज उरकून घ्यावे आणि मग नंतर मग काही ब्लाऊज कटिंग करून ठेवलेत, काही गिऱ्हाईकांचे पण ब्लाऊज आहेत आणि बहिणीचे पण साईड बाय साईड करून घेते. आणि माझे पण स्वतःचे अजून 5-6 ब्लाऊज शिवायचे आहेत. तर बघूयात आता कसं काय काय होतंय. आणि ते तर 2 कथा मी पटकन कंप्लीट करून घेते. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. त्यानंतर राहिलेला ब्लाऊज पण म्हटलं चला लगेच पटकन फिटिंग करून घ्यावा. फक्त फिटिंग बाकी होती. विशालची मात्र अशी लुडबुड चालू असते. विशाल आणि सोनू ना अभ्यास करायचं म्हटलं की अजिबात नको म्हणतात आणि खूप त्रास देतात. आणि मला तरी वाटतं मुलांना सुट्टी ना अजिबात नसली पाहिजे, सतत शाळा असली पाहिजे. तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. खरंच खूप त्रास देतात, अभ्यासही नको म्हणतात करायची. आणि आता खरं सांगायचं म्हटलं तर आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना काम केल्याशिवाय भाग नाही आहे. मुलांकडे तरी कितपत लक्ष द्यावा. घरं बसून तर आपण काम, मुलं हे सगळं सांभाळतो, हे सगळं करतो, पण मुलांच्या बुद्धीप्रमाणे मुलांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे असं तरी वाटते. कारण खूप ती समजवण्याचा प्रयत्न करत असते मी, खूप लोड घेते माझ्या जीवाला. घर, कष्ट, काम हे सर्व गोष्टी करावे लागतात. घरात मॅनेज पण करावं लागतं सगळं काही. मला तर कधी कधी खूप त्रासही होतो आणि मी कधी माझ्या स्वतःचा विचारही करत नाही, की असं वाटतं की मुलं कुठंतरी शिकतील आणि पुढं त्यांच्या शिक्षणाला थोडाफार आपण कमवलेला पैसाही कामाला येईल. पण खरं सांगायचं म्हटलं ना तर आपण जितकं कमवतोय ना, तर जितकं कमवतोय तितकं आजकाल त्याच्यापेक्षा आपले जास्त खर्च झालेले आहेत. आजकाल महागाईसुद्धा बघा तुम्ही किती वाढलेली आहे. महागाई इतकी वाढलेली आहे की मध्यमवर्गीय जे कष्ट करून असे जे रोजगार हमी लोक असतात, म्हणजे जे कोणी काम करून कष्ट करून खाता येतात. आता समजा रोज आपण जे काम करताय आणि तेच पगार आपल्याला मिळत असेल. आता सर्व्हिसवाल्यांचं कसं असतं, त्यांना नेमका ठरलेला पगार असतो, तो तेवढ्या वेळेला येतो. पण आपलं तसं नसतं. जेवढे दिवस आपण काम करतो, जेवढा वेळ आपण काम करतो, तेवढेच आपल्याला पैसे इथं मिळत असतात. आहे का नाही बरोबर? आणि तसंच असतं, जर आपण मग थोडासा वेळ घालवला, इकडे तिकडे घालवला, किंवा 1 दिवस आपण घरी राहिलो, किंवा 2 दिवस आता इतर बाहेर जाणाऱ्या व्यक्तींचे सुद्धा, तर मग तिथं पैसे बुडतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं खरंच खूप त्रास होतोय. तर पैसे कमवणं एकीकडं, मुलांचं हे एकीकडं, आणि किती मुलांना ओरडलं तरी मुलं अभ्यास मात्र काही करत नाहीत. बघू आता काय होतंय काय नाही. असं तर विचार करते आहे की मी एक मुलांना छान अशी टीचर हुडकून अशी त्यांना क्लास लावेल. पण तरी मी मागच्या वर्षी लावला होता, पण काहीच उपयोग नाही झाला. की मुलं आहेत ना, थोड्या वेळ दिवस जातात आणि नंतर मग गेले तरीसुद्धा अभ्यास मात्र करत नाही, तितक्यापुरतं जाऊन येतात. तर अभ्यास त्याला बसतात, पण तितकं मन लावून अभ्यास करत नाहीत, असं होतंय. तर काहीच सोल्युशन करावं मला तर खरंच कळत नाही. तर बघूयात आता, मी जास्तीत जास्त वेळ त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला, हा ब्लाऊजसुद्धा आईचा पूर्ण कंप्लीट झालेला होता, वर्कचा ब्लाऊज होता, अशा पद्धतीचा आहे. तर ही मी साडी घेतलेली आहे सख्या बहिणी, सख्या जावा यांच्याकडून, कलांजली पैठणी. त्यांनी फर्स्ट टाईम आणलेली होती त्यावेळेस. तर आता हे खूप दिवस झाले, मी जवळजवळ 5-6 महिने होत आले असतील. तर मी ही साडी घेतलेली खूप दिवस झाले. त्याच्यासाठी मग आत्ताशी मी ब्लाऊज शिवायला घेतला आईचा. म्हटलं आता सण वगैरे येत आहेत, तर मग ती घालेली एखाद्या सणाला. तर मस्त असा हा ब्लाऊज माझा पूर्ण शिवून झालेला आहे. आणि हा एक होता दुसरा, तर मी उलटा केला आहे, कारण मला बाहीचं माप हवं होतं ना, त्यामुळे. तर तुम्हाला दाखवते काढून व्यवस्थित.
टक्सच आहे आणि घातल्याच्या नंतर खूप छान फिटिंगला बसतो. आणि ह्याचा गळा फ्रंटचा इतका असा रुंद मी केलेला नाही, कारण तिला शोल्डर खूप उतरतात, त्यामुळं मी त्याची गळा रुंदी खूप कमी घेतलेली आहे. 2 2.25 इंच घेतलेले आहे. आणि पूर्ण हा ब्लाऊज मी इथं पूर्ण रेडी केलेला आहे. यालासुद्धा बॅक नेकला सिंपल लेस लावली आणि काठ याला अशा पद्धतीचे होते. तर साड्या तर पिको फॉल करून खूप दिवस झाले ठेवलेल्या, पण ब्लाऊज राहिले होते तर ते फायनली मी ब्लाऊज रेडी केलेले आहेत. तर बघा, आता आईचे मी तुम्हाला सगळे ब्लाऊज दाखवते व्यवस्थित. विशाल, हा कटोरी ब्लाऊज आहे, सिंपल बॅकनेक आहे आणि छान आहे साडी, कधी कधी घालायसाठी पण आणि डेली यूजसाठी पण चालते. आणि त्यानंतर हा एक आहे कटोरी ब्लाऊज, तर हा पण सिंपल डेली यूजचा आहे आणि मस्त घ्यायचं पण. तर हा एक ब्लॅक कलरचा मल्टी कलरमध्ये आहे, म्हणजे कोणत्याही साडीवरती मॅचिंग होतं. तर हे सुद्धा कटोरी ब्लाऊजच आहे, जे की आता मी 2-3 दिवस झाले शिवून ठेवले होते, त्यामुळे थोडंसं घड्या पडलेले आहेत. पण अजून ह्याला काजं आणि बटन करायचं बाकी आहे. तर काजं करून आणणार मी आता बाहेर आणि बटन मग लावली मी स्वतः, आणि काजं करायला खूप वेळ लागतो. तर हे एक आहे आता शिवलेला तुम्हाला जो की मी दाखवला होता कटोरी ब्लाऊज, फोटक ब्लाऊज आहे. आणि हा एक आहे जो की कलांजली पैठणीवरचा मस्त आहे फोटक्स ब्लाऊज आहे हा. तर अशा पद्धतीचे मी सगळे टोटल 5 ब्लाऊज शिवलेले आहेत. बघा, हे 2 ब्लाऊज फोरटक्स आहेत आणि हे 3 ब्लाऊज जे आहेत ना, तर हे कटोरी आहेत. आता या आईचे ब्लाऊज डन झाले. आता ह्याला मी कागद करण्यासाठी बाहेर देणार आहे, त्यासाठी मी पिशवीत ठेवते लगेच. म्हणजे कसं, अगोदर मार्किंग वगैरे करून घेते आणि मग पिशवीत ठेवते. तर करून घेते आणि पिशवीत ठेवून देते. मुलांना काजं करून आणायला सांगते, कसं मला शिवायला सोपं पडेल नाही का. ही काजची आता मी घरी पण करते पिकोच्या मशीनवरती. तुम्हाला मी मागच एक व्हिडिओ टाकलाय आपल्या दुसऱ्या चॅनलवरती, आणि याच्यावरती पण थोडक्यात दाखवलं होतं की पिकोफॉलच्या मशीनवरती ब्लाऊज बटन लावायची काजी कशी करायची. तर इथं पण मी करू शकते, पण आता सेटिंग बदला नाही करा, त्यापेक्षा आता 2-3 दिवस खूप लोड आहे कामाचा, आता ते करून घ्यावं काम आणि हे बाहेर घ्यावं. म्हणजे कसं हे छोट्याशा गोष्टींसाठी मग थोडा वेळ जास्त लागतो, त्यापेक्षा बाहेरून करून आणलं पटकन झटकन वेळही वाचतो आणि आपलं कामही पटकन होतं. ठीक आहे, मार्किंग करून ठेवते. करा आता बरं. त्यानंतर हा एक मी ब्लाऊज शिवला माझा होता. तर फुग्याची बाई होती, ह्याचा फुग्याची बाई कशी तयार करायची हे सर्व डिटेल व्हिडिओ आपल्या फॅशन डिझायनरवरती त्या दुसऱ्या चॅनलवरती येईल, कटिंग स्टिचिंगचा. तिथं स्पेशली कटिंग स्टिचिंगचे आणि टेलरिंग टिप्स, फॅशन डिझायनर टिप्सविषयी, बिझनेसविषयी तिथं आयडिया असतात. तर बघा, मस्त असा पंचकोनी गळा केला होता, सिंपल लेस नॉट लावली आणि फुगाबाई बनवली, म्हणजे गोपीबाई. त्यानंतर बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि फायनली पटकन झटकन असं स्वयंपाकाला लागले, कारण 9:30 वाजता चंद्र होता. 9:30 वाजता आपल्याला इथं पूजा पण करायची असते. त्याचबरोबर अगोदर स्वयंपाक उरकून घेतला ना, तर मग म्हटलं पूजा केली की लगेच जेवायला बसता येते. आणि अहो ना, मात्र दिवसभर कसं काम केलेलं असतं, त्यामुळं संध्याकाळी भूकही लागते लवकर त्यांना. तर अगोदर मी मोदक बनवून घेतले, अगोदर पीठ मळून घेतलं, मोदक बनवून घेतले. इकडं कुकरमध्ये वरण भात पण शिजून इथं माझं झालेलं होतं. आणि त्याचबरोबर फक्त आता मोदक तळायचे बाकी होते आणि चपाती बनवायची बाकी होती. बाकीचं काही जास्त हेवी बनवणार नव्हते, कारण मोदक गोड आणि मुलांनी दिवसभरसुद्धा भरपूर असं चटरपटर खाल्लं होतं. त्यासाठी म्हटलं नको, आता संध्याकाळी काही तेलकट वगैरे काहीच बनवायचं नाही किंवा जास्त गोडही बनवायचं नाही, फक्त नैवेद्यासाठी आपल्याला मोदक हे लागतातच. तर मग तेच बनवायला इथं तळायला घेतले आणि पटापट स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. तर पटापट स्वयंपाक तर माझा होतो, पण सगळंच करायचं म्हटलं तर दिवसभर काम करून खूप जास्त स्वयंपाक करायचं म्हटल्यावर नाही होत, कारण आमच्या चौकांचाच असतो, थोडाच असतो, त्यामुळं मात्र पटकन झटकन होऊन जातो.
आणि मग म्हटलं चला आता पटकन मोदक वगैरे तळून घेते. तर चला आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.